तर मराठा लोकप्रतिनिधी यांच्यावर दबाव आहे असंही जरांगे यांनी विधान केलेलं आहे। या संदर्भात जरांगे यांचं भाष्य हे समोर आलेलं आहे। मराठा सोबतच भाजपा लोकप्रतिनिधींवर सुद्धा दबाव असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। काय म्हटलं जरांगे यांनी पाहूयात। तुम्ही जे माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागलात राज्यभर, याचे दुष्परिणाम माहिती आहेत का तुम्हाला? तुमचा निवडून नाही आला म्हणून एक जण म्हणतो भाजपकडून होईल, एक जण म्हणतो शिंदे सेनेकडून होईल, नाही तो रद्द करू। ही ऑर्डर आहे वंशवळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे हो, की त्यांच्या फाईल मधून आपल्याला हाती लागलाय क्वालिटी द्या म्हणून, आणि तुम्ही आदेश करता तुमच्याकडे याय ना म्हणून रद्द, आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागलात की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही। म्हणजे ही पण डाव तुमचाच, फडणवीस सरकारचा। सांगायचं झालं तर आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपच्याही अनेक नगरसेवकांचे किंवा जिल्हा परिषद सदस्यांचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केले आहेत। तर याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल दखल नसतो। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ही ज्युडिशियल प्रोसेस आहे, कॉसाय ज्युडिशियल प्रोसेसमध्ये हे काम त्या ठिकाणी होत असतं। निश्चितपणे जर कोणाचे काही आक्षेप असतील तर ते आपल्याला बघता येतील।